तुम्हाला असं रोज वाटतं ना की एक गाडी बंगला प्रॉपर्टीचे आपण मालक आहोत, पण एक वास्तव तुम्हाला सांगतो, तुम्ही भाडेकरू आहात. पूर्ण नक्की ऐका. हे माझं ते माझं करून आपण रोज भांडतोय, नाती तुटतायत, अहंकार वाढतोय, पण वास्तवात ते तुमचं नाहीये. रामदासराव निवृत्त झाले, आयुष्यभर नोकरी करून एक छान बंगला बांधला, पण अवघे 7 ते 8 वर्षच तो बंगला अनुभवला. नंतर तो दुसऱ्या कोणाची तरी नावे झाला. वेळ बदलली, माणसं बदलली, पण बंगला तोच आहे. मग एक छोटासा विचार करा की तो बंगला खरंच रामदासरावांचा होता का, की त्या बंगल्याने काही काळासाठी रामदासरावांना भाड्याने ठेवलेले. आपण त्या गाडीचेही मालक नाही, आपण त्या घराचेही मालक नाही. आपल्यानंतर दुसरा कोणीतरी ते वापरणार. ज्या वस्तूंचा आपण आज गर्व करतोय त्या वस्तू आपल्या नसतातच. आपण त्या वस्तूंकडे राहतो भाड्याने, आणि भाड्याच्या स्वरूपात त्या वस्तू आपल्याकडून घेतात आपला वेळ. या जगात आपण सगळेच भाडेकरू आहोत, आणि मालक आहे ती फक्त वेळ. ही वेळच एक दिवस आपल्याला यातून बाहेर काढणार, आणि बाकी सगळं मागेच राहणार. मग खरंच आपण या सगळ्याचे मालक होतो का? विचार नक्की करा.